नमस्कार करूया, प्रणाम करूया आणि त्याचं हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र, त्याचा काहीसा अर्थ आम्हाला कळावा, त्याचा उपयोग विनियोग आम्हाला कळावा, त्यातल्या काही शब्दांचा तरी आम्हाला अर्थ कळावा आणि तो तुमच्या कृपेने कळावा अशी आपण या प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करूया. आणि आजच्या विवेचनाला मी सुरुवात करतो. माझ्याकडनं एक विनंती अशी आहे की आपापला माईक जॉईन झाल्यानंतर ताबडतोब म्यूट करून ठेवा. कोणाचंही माईक ऑन होऊ देऊ नका. आपल्याला व्यवस्थितपणे ऐकण्याच्या दृष्टीने मध्येच जर का माईक आपला ऑन झाला तर मला मध्ये काही ना काहीतरी आवाज येत राहतात आणि मग काय होतं, विषय एखाद्या वेळेस तुटू शकतो, मलाही डिस्टर्बन्स येतो आणि तुम्हालाही डिस्टर्ब होतो ऐकणाऱ्या लोकांना. तर याकरता सगळ्यांनी ती खबरदारी घ्या. माईक आपला म्यूट ठेवा. आपण एकंदरीत असं पाहिलेलं आहे की सर्वात पहिल्या दिवशी आपण पाहिलं की रामरक्षेचे ऋषी कोण आहेत, रामरक्षा कोणी केली, या रामरक्षा स्तोत्राची देवता कोणती आहे, या रामरक्षा स्तोत्राचा छंद काय आहे आणि ही रामरक्षा कोणाकरता म्हणायची आहे, या सगळ्याची माहिती आपण पहिल्या दिवशी घेतली. मग बुधकौशिक नावाचे ऋषी या रामरक्षेचे ऋषी आहेत. या रामरक्षेच्या स्तोत्राची देवता ही प्रभू रामचंद्र आहे. या रामरक्षा स्तोत्रातील शक्ती सीता माता आहे. या रामरक्षा स्तोत्राची कीलक म्हणून हनुमान आहेत. आणि हे सगळं स्तोत्र जे आहे ते अनुष्टुप नावाच्या छंदामध्ये बद्ध केलेलं आहे. आणि म्हणून हे स्तोत्र आम्ही त्या प्रभू रामचंद्राच्या कृपा संपादना करता, त्या प्रभू रामचंद्रांच्या करता आम्ही हे पठण करतो आहोत, श्रवण करतो आहोत, असा संकल्प करून ही रामरक्षा सुरू होते. सर्वात पहिल्यांदा या रामरक्षेमध्ये येतं काय तर रामांचं ध्यान येतं. कारण कोणतंही स्तोत्र म्हणायला पाहिजे तर स्तोत्र म्हणत असताना, मंत्र जप करत असताना ज्या देवतेचा तो मंत्र आहे त्या देवतेचं सदैव आपल्या मनामध्ये ध्यान असलं पाहिजे. त्या देवतेची सदैव मूर्ती आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. अरे हा मंत्र मी कोणाकरता म्हणतोय, हे स्तोत्र मी कोणाकरता म्हणतोय, त्याचं सदैव रूप आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. म्हणजेच अंतर्बाह्य रामांचं चिंतन करत करत ते स्तोत्र किंवा तो मंत्र म्हटला गेला पाहिजे. रामरक्षा म्हणजे नुसती कविता नाहीये, रामरक्षा म्हणजे नुसते मंत्र नाहीयेत, रामरक्षा म्हणजे नुसते श्लोक नाहीये किंवा रामरक्षा म्हणजे नुसतं पुटपुटणं बडबडणं उच्चारणं एवढं त्याला महत्व नाहीये, तर कितीतरी उच्च कोटीचं महत्व या रामरक्षेला आहे. म्हणून या रामरक्षेमध्ये ध्यानाला अत्यंत महत्व या बुधकौशिक ऋषींनी दिलेलं आहे. निर्गुण निराकार असलेला परमात्मा परमेश्वर तो प्रभू रामचंद्रांच्या रूपाने तुमच्या आमच्या भक्तांच्या रक्षणाकरता हातामध्ये धनुष्यबाण घेऊन आपल्या परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, दुष्कृत्य करणाऱ्या सगळ्यांचा नाश करून निर्दालन करून सद्भक्तांचं रक्षण करण्याकरता प्रभू रामचंद्र हे उभे आहेत. आणि म्हणूनच ते आपल्याकरता उभे आहेत. तर ते कसे दिसतात, त्यांचा रंग कोणता आहे, ते कसे बसलेले आहेत, त्यांच्या हातात कुठलं शस्त्र आहे, या सगळ्याचं हुबेहूब वर्णन करणं म्हणजेच त्याचं ध्यान करणं. आणि हे ध्यान सदैव पूर्ण रामरक्षा होई तोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रम्
इति ध्यानम. हे ध्यान आपल्या डोळ्यासमोर सतत असलं पाहिजे. रामरक्षा म्हणत असताना नवे नवे तर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम जप करताना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंत्र जप करताना, कोणत्याही देवाचा कोणताही मंत्र जप करताना त्या देवतेचं सगुण रूप, त्याचं ध्यान आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये ते ध्यान असलं पाहिजे आणि त्या ध्यानाला उद्देशून त्या देवतेकरता म्हणून तो मंत्र आपल्या मुखातून म्हटला गेला पाहिजे. तरच त्याचं आपल्याला फल मिळणार आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. उगाच म्हणायचे म्हणून 13 वेळेला रामरक्षा रोज म्हणायची आणि रामरक्षा म्हणत असताना एकाही आवर्तनाकडे एकाही श्लोकाकडे मुळामध्ये मनच नाही, लक्षच नाही आणि नुसतं तोंड अक्षर उच्चार करतंय आणि आवर्तन संपल्यानंतर पुढे सुपारी पुढे सरकतीये, एवढाच तो भाग होईल, परंतु त्याचा आपल्याला फल नाही मिळणार. उपासनेमध्ये यांत्रिकता नाही पाहिजे, भक्तिभाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तरच आपल्याला कोणताही मंत्र हा फलद्रूप होतो. प्रत्यक्ष मंत्र हा कार्यरत होत नसतो, तर त्या मंत्रामध्ये असलेली देवता कार्यरत होत असते आणि ती देवता कार्यरत होऊन सज्ज होऊन आणि सज्ज होऊन आपल्या भक्तांचं रक्षण करते आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना ती पूर्ण करते. म्हणून त्या देवतेचं ध्यान आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. म्हणून ध्यानाला या रामरक्षेमध्ये सुरुवातीलाच अत्यंत महत्व दिलेलं आहे आणि नंतर पुढे चरितमृगोनाथस्य पासून श्लोक सुरुवात झाले. काल आपण श्लोक बघितलेले होते ते सासी तूण धनुर्बाण पाणिनक्तं चरांतकम स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुम. अर्थातच प्रभू रामचंद्र आपल्या हातामध्ये खड्ग, तुण म्हणजे तुणीर अर्थात बाण असलेला भाता आणि धनुष्य घेऊन बसलेले आहेत आणि सदैव शस्त्र सज्जता हे वीराचं द्योतक आहे आणि प्रभू रामचंद्र हे वीर आहेत आणि हे प्रभू रामचंद्र आपल्या सहज लीलांनी राक्षसांचा, दुर्जनांचा, दुष्टांचा संहार करून संपूर्ण विश्वाला, जगाला पापमुक्त करतात, भयमुक्त करतात आणि पापमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी या भूतलावरती अवतरलेले आहेत. राम हा 10 अवतारांपैकी एक प्रभूंचा अवतार आहे. अशा प्रभूंचं मी ध्यान करतो आणि रामरक्षा म्हणताना मी हे ध्यान करत आहे आणि रामरक्षा आवर्तन म्हणत असताना मी त्यांचं हे ध्यान करत राहणार आहे, करणार आहे. पुढचा 4था श्लोक येतो या रामरक्षेमधला की जो आज आपल्याला 2 श्लोक समजावून घ्यायचे. पहिल्यांदा तो श्लोक असा आहे, रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्री वत्सलः. रामरक्षा स्तोत्र पठन करण्यापूर्वी आपण प्रभूंचं ध्यान मनामध्ये योजलं. ते कसं आहे ते आपण समजावून घेतलं आणि त्यानंतर त्यांचं सगुण रूप, सतचित आणि सतचित स्वरूप, आपण आनंद स्वरूप, सतचित आणि आनंद स्वरूप हे आपल्या कल्पनेमध्ये आपण आणलं. आणि आता रामरक्षा स्तोत्राच्या पठणाचा नक्की आपल्यावरती काय परिणाम आहे किंवा काय परिणाम होतो आणि हे रामरक्षा स्तोत्र म्हणून आम्हाला काय काय साध्य होणार आहे यावर आता बुधकौशिक ऋषी प्रकाश टाकतात आणि आता ते सांगतात, अरे बाबा, तू या निर्गुण निराकार परमेश्वराचं ध्यान केलंस, सगुण रूपामध्ये त्याला पाहिलंस,
सगुण रूपामध्ये प्रभू रामचंद्र तुझ्या डोळ्यासमोर आलेले आहेत. आता मी तुला असं सांगतो की हे स्तोत्र म्हणून पहिल्या प्रथम ते सांगतात की हे स्तोत्र म्हणून तुला नक्की काय लाभ होणार आहे हे नक्की तू आधी ऐक. आणि हे ऐकल्यानंतर तुला या स्तोत्राची महती कळेल आणि त्यानंतर तू हे स्तोत्र मनापासून म्हणायला लागशील. आणि म्हणून बुधकोशक ऋषी या स्तोत्रावरती प्रकाश टाकताना सर्वात प्रथम सुरुवात करतात, राम रक्षाम पठेत प्राज्ञा पापघ्नीम सर्व कामदाम. आपल्याला असं ऋषी सांगतात की राम रक्षाम पठेत प्राज्ञा म्हणजे प्राज्ञेपासून हे बुधकोशक ऋषी सुरुवात करतात. आणि पहिलं वाक्य सांगतात की राम रक्षा पठणाने पहिला फायदा पहिला लाभ आपल्याला काय होतो तर या रामरक्षेच्या पठणाने आपली प्रज्ञा वृद्धी होते, प्राज्ञा वृद्धी होते असा स्पष्ट उल्लेख बुधकौशिक ऋषी या श्लोकामध्ये करतात. म्हणून रामरक्षाम पठेत, तुम्ही रामरक्षा पठण करा. काय होईल? रामरक्षाम पठेत प्राज्ञा, तुमची प्राज्ञा नावाची बुद्धी विकसित पावेल, प्राज्ञा नावाची बुद्धी तुम्हाला प्राप्त होईल. आता प्राज्ञा म्हणजे काय तर बुद्धी म्हणजेच प्राज्ञा आणि बुद्धीचं सामर्थ्य म्हणजे प्रज्ञा. आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धीचं सामर्थ्य आणि प्राज्ञा म्हणजे बुद्धीची खोली. खोली वेगळी आहे आणि सामर्थ्य वेगळं आहे. म्हणून प्रज्ञा म्हटलं की नुसती बुद्धी, पण प्राज्ञा म्हटलं की नुसती बुद्धी नाही तर बुद्धीची खोली ही पण त्याच्यामध्ये दर्शवली गेली. म्हणून बुधकौशिक ऋषी काय म्हणतायत, राम रक्षाम पठेत प्राज्ञा म्हणजे तुम्हाला नुसती बुद्धी प्राप्त होईल का तर असं नाही, बुद्धी पण प्राप्त होईल पण त्या बुद्धीला तुमच्या खोली पण प्राप्त होईल, सखोल ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या बुद्धीला एक प्रकारची खोली आपोआप प्राप्त होईल. थोडक्यात म्हणजे काय तर चलाकपणा, चतुराई, बुद्धीचा चतुरस्त्रपणा यात बुद्धी होते. आणि प्राज्ञा म्हणजे काय तर प्राज्ञा म्हणजे पत ही सामाजिक आत्मिक दोन्ही प्रकारची असू शकते. बुद्धी म्हणजे केवळ चतुरस्त्रपणा, चौकसपणा, चतुराई, चलाकपणा या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या आहेत. परंतु प्राज्ञा ही त्याच्यापेक्षा खोली आहे, प्राज्ञा ही त्याच्यापेक्षा वरची आहे. म्हणून ती प्राज्ञा म्हणजे बुद्धीचे एक पतच आहे. थोडक्यात सामाजिक आत्मिक अशा प्रकारची ती प्राज्ञा आहे. थोडक्यात म्हणजे आपल्याकडे विचार असणं आणि विचारांची व्याप्ती असणं. विचार असणं म्हणजे बुद्धी आहे, विचारांची व्याप्ती असणं ही प्राज्ञा आहे. म्हणून विचारांची जेव्हा व्याप्ती वाढते तेव्हा मनुष्य आपोआपच आत्मकेंद्रित होतो. आत्मकेंद्रित होतो आणि त्याला कळतं की आपण आता आत्मकेंद्रित न राहता बाह्य केंद्रित झालं पाहिजे. म्हणून तो अंतर्बाह्य जे खोल विचार करणारे लोक असतात ना ते कायम सावध असतात, ते आतही बघत असतात आणि बाहेरही बघत असतात. जे अध्यात्मामध्ये प्रगतिशील असलेले साधक असतात ना ते उमऱ्यावर ठेवलेल्या दिव्यासारखे असतात. जसं उमऱ्यावर ठेवलेला दिवा घरामध्येही प्रकाश करतो आणि घराच्या बाहेरही प्रकाश करतो, तसं दहेली न्यायाप्रमाणे साधकाचं जीवन असतं. स्वतःच्या साधनेमध्ये जसं जसं तो साधक वर जाऊ लागतो तशी त्याची प्राज्ञा विकसित होते आणि प्रज्ञा विकसित होते, प्राज्ञा विकसित होते आणि मनुष्य विचार करून विचाराच्या खोलीमध्ये बुडून जाऊन नंतर तो या न्यायाप्रमाणे येतो की आता मला आतही बघितलं पाहिजे, बाहेरही बघितलं पाहिजे. म्हणजे आत्मोन्नती पण आणि सामाजिक उन्नती पण, बाह्य उन्नती पण या दोघांचाही तो विचार करू लागतो.
थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर राम रक्षाम पठेत प्राज्ञा या शब्दाचा सरळ असा अर्थ आहे की आपल्या विचारांना एक प्रकारची परिपक्वता रामरक्षा देते. आणि परिपक्वता येणं म्हणजे परिपक्वता येणे म्हणतो माणूस सखोल विचार करू लागतो. असा बहुकेंद्रित झालेला विचारांनी परिपक्वता आलेला माणूस अर्थातच असा जो मनुष्य असतो तो आपल्या जीवनाकडे अधिक अधिक साक्षीपणाने आणि डोळसपणाने तो पाहू लागतो, बघायला लागतो आणि त्याला जीवनाचा अर्थ सहजगत्या समजून येतो. त्याला समजतं की श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. तसा परिपक्व झालेला जो मानव आहे तो मानव अर्थात जीवनाचा अर्थ त्याला समजायला लागतो. जन्म मरण पुनर्जन्म या बाबत तो अधिक विचार करू लागतो. आणि असा मनश्चक्षु ज्याचे जागृत झालेले आहेत असा मानव हा जगताचा संपूर्ण ब्रह्मांडाचा एका वेगळ्या पद्धतीने विचार करू लागतो. पण हे सगळं केव्हा घडतं जेव्हा तो प्रज्ञेकडून प्राज्ञा त्याला प्राप्त होते त्यावेळेला ह्या गोष्टी घडतात. म्हणून इथे आपल्याला बुधकौशिक ऋषी या श्लोकामध्ये असं म्हणतात, अरे तुम्ही रामरक्षा रोज जर का म्हटलीत पठन केलीत तर रामरक्षाम पठेत प्राज्ञा, रामरक्षेच्या पठनेने तुम्हाला प्राज्ञा म्हणजे बुद्धीला तुमच्या खोली प्राप्त होईल, विचारांची परिपक्वता तुमच्याकडे येईल असं बोधकौशिक ऋषी सांगतात. कल्पना करा की आपल्या आई वडिलांनी आपल्या आजी आजोबांनी आपल्याला अगदी लहानपणी ही रामरक्षा शिकवली, अगदी लहानपणी रामरक्षा आपल्याकडनं म्हणून घेतली. प्रसंगी काही लोकांच्या आई वडील आजी आजोबांनी तर रामरक्षा संध्याकाळच्या वेळेला म्हटली नाही तर तुला जेवायला मिळणार नाही असा धाकही दाखवला. परंतु लहानपणापासून अनेक लोकांकडे रामरक्षा अनेक लोकांकडनं म्हणून घेतलेली आहे. का लहानपणापासून रामरक्षा म्हणायची? त्याची दोन कारणं आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे रामरक्षा जर का आपण लहानपणी म्हटली तर आपली जीभ ही सहजगत्या वळू शकते, त्या जिभेला एक वळण येऊ शकतं, सुंदर उच्चारण आपल्या जिभेवरती सरस्वतीच्या कृपेने येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणी केलेल्या पठणामुळे आपल्याला आपण निरागस आपली बुद्धी असते, काम क्रोध मद मोह विकार असे आपल्या ठिकाणी नसतात, परमेश्वराची ही कृपा आपल्यावरती लवकर होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तर लहानपणी आपल्या बुद्धीचा विकास होत असतो, विचारांचा आपल्या विकास होत असतो. अशा वेळेला जर का आपल्याकडनं हे रामरक्षा स्तोत्र पठण जर का झालं तर आपल्याला भावी जीवनामध्ये त्याचा प्रचंड मोठा लाभ होतो. पुढे 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 रामरक्षा म्हणत 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 आपण जसे मोठे होतो तसा आपल्या विचारांना एक प्रकारची परिपक्वता येते. आणि ती परिपक्वता आली म्हणजे आपला संपूर्ण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला बदलून जातो. अशी जी व्यक्ती आहे, असा जो साधक आहे, जो रामरक्षा मनापासून म्हणणारा आहे, ज्याला प्राज्ञा प्राप्त झालेली आहे आणि जो विचार करू लागलेला आहे, ज्यांची विचाराची खोली वाढलेली आहे, असा साधक, अशा साधकाचं पहिलं का ही रामरक्षा काम काय करते तर पापघ्नीम सर्व कामदाम, अशा मानवाचं पहिल्या प्रथम म्हणजे पाप नाहीस करते. पापघ्नीम सर्व कामदाम
इथे घ्न प्रत्यय लावलेला आहे. पापघ्नीम म्हणजे रामरक्षा ही पाप नाश करणारी आहे आणि ती ताबडतोब त्याचं पाप क्षालन करते आणि त्याच्या पापाच्या अग्नीचा नाश होतो आणि त्याला कोणत्याही कार्याची मग पुढे चिंताच राहत नाही. त्याचं काम आणि दाम हे सगळं जे काही आहे ते काम आणि दाम हे दोन्हीही रामच होऊन जातं, राम नाम होऊन जातं. आणि काम हे केवळ त्याचं जीवन जगण्यासाठी आणि उदाराच्या निर्वाहासाठी, जीवन जगण्यासाठी, उदाराच्या निर्वाहासाठी आणि दाम या दोन्हींची चिंता प्रभू रामचंद्र त्याची वाहू लागतात. म्हणजे स्वतःच जीवनच रामांना समर्पित करून प्रभू रामचंद्रच दोन्हींचा विचार करतात. आपल्याकडे मराठी बोलीभाषेमध्ये म्हणताना नाही का की हे तुला माहितीये का, तर एखाद्याला माहिती नसेल तर तो म्हणतो राम जाने हमें क्या पता है. कोणाला विचारलं तुम्हाला हे माहितीये का रस्ता, रामांना माहिती, आम्हाला कुठे माहिती, असं आपण सरळ म्हणतो. याचा अर्थ असा की आमचं जीवन आम्ही रामाला समर्पित केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती आमची उपासना प्रभू रामचंद्राची आहे. याचा अर्थ असा आहे की रामचंद्र सगळं आम्हाला सांभाळतात, प्रभू रामच आम्हाला सांभाळतात. और राम नाम हे आम्हाला सांभाळतं, राम नाम आमचा संसार चालवतं, राम नाम आमचा सगळा आजचाही दिवस, उद्याचाही दिवस, नवे हेही जीवन, पुढचंही जीवन हे सगळं चालवण्याचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रांचं आहे. आमचं काय सामर्थ्य आहे, आम्ही त्या रामाच्याच विश्वामध्ये राहतो. म्हणून सगळं जीवन त्या उपास्य देवतेला समर्पित करण्याचा हा भाव. आणि याचा अर्थ मात्र असा नाही करायचा की साधक म्हणजे सगळं रामावरती अर्पण करून टाकलं आणि मग पुढे काही उद्योगधंदा काही करायचाच नाही, काही चरितार्थ चालवण्याकरता काही साधन काही करायचं नाही. कारण का आता म्हणे आपल्याला आता काही करण्याची गरज नाही, राम बघतील आता काय करायचं ते. परंतु याचा अर्थ असा नव्हे की असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाही. आपण आपल्या उन्नतीकरता, प्रपंच करण्याकरता प्रयत्न हा केलाच पाहिजे. तो प्रपंच करत असताना सुद्धा राम आपल्याला साह्यभूत होतील आणि तो प्रपंच करता करता मोक्ष मार्गाच्या साधनेला सुद्धा राम आपल्याला साह्यभूत होतील. म्हणून प्रपंचही करताना रामांची आवश्यकता आहे आणि प्रपंचानंतरही मोक्षाकरता रामांची आवश्यकता आहे. थोडक्यात काय की परमेश्वराला जर का आपलं एकदा जीवन आपण सोपवून दिलं की आपल्याला चिंता करावी लागत नाही. एक चिंता सुरू होईपर्यंत त्याच्या निर्वाहाची काळजी प्रभूंनी घेतलेली असते. म्हणून चिंता आणि चिता या दोन गोष्टी आहेत की त्या माणसाला जाळतात. पण या चिंता आणि चिता याच्यामध्ये फरक असा आहे की चिता या शब्दावरती ची वरती दिलेला अनुस्वार आहे. एका अनुस्वाराचा भेद आहे दोघांच्या मध्ये, चिंता आणि चिता. एका साधकाने असं सांगितलं की चिंता तो जिंदे को जलाती है और चिता मुर्दे को जलाती है. चिंता पण जाळते आणि चिता पण जाळते, परंतु चिंता जिंदे को जलाती है और चिता मुर्दे को जलाती है, असं एका साधकाने उत्तर दिलंय. म्हणून आता चिंता प्रभू रामचंद्रांच्या चरणी एकदा आपण भक्ती सुरू केली, त्यांचं नाम आपण सुरू केलं की सर्व प्रकारची आपली काळजी प्रभूच घेत असतात. आणि आता ही काळजी ते घेत असताना प्रभू कशा प्रकारे भक्तांना आधार देतात याबद्दल ऋषीवर असं सांगतात की आता तू काय काळजी करतो, तुझा तो संपूर्ण देह आहे की नाही, शिरापासून ते पायापर्यंत, अरे काय काळजी करतो, त्या सगळ्या देहातल्या प्रत्येक अवयवाचं रक्षण आता करण्याची जबाबदारी माझी आहे. तू आता रामरक्षा म्हणतोयस ना, मग हे संपूर्ण तुझं शरीर शिरापासून ते पायाच्या नखापर्यंत हे सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून तुमच्या प्रत्येक अवयवाला रक्षण करण्याचं एक एक नाव आपलं
प्रत्येक अवयवाला देतात आणि त्या अवयवाचं मी रक्षण करेन असं प्रभू रामचंद्र आपल्याला इथून पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात. पहा, इथे त्यांनी अशी सुरुवात केली की या देहांच्या अवयवाला एक एक नामाचा जणू काही आधार आहे. खरं तर या संपूर्ण देहरूपी नौका तरुण जाण्याकरता या भवसागरामधनं जर का ही नौका तरुण जायची असेल तर याला नामाचाच आधार आहे. म्हणून ही नौका या समुद्रामध्ये गटांगळ्या खाऊ नये, कुठंतरी भरकटत जाऊ नये, योग्य किनाऱ्यावर पोचावी याच्याकरता त्याला राम नामाचंच इंधन पाहिजे. आणि म्हणून राम नाम हे प्रत्येक अवयवाचं कसं रक्षण करतं याचे पुढे सगळे श्लोक आलेले आहेत. आणि म्हणून एकेका नामाचा आधार एकेका अवयवाला या रामरक्षेमध्ये पुढे दिलेला आहे. जणू काही असा विचार करा की आपल्या संपूर्ण देहावरती प्रभू रामचंद्रांचं एक 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 नाव त्या त्या अवयवावरती अभिषेक करता आहे असा कल्पना करा. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शरीराचा एक एक भाग त्यावर एकेका नावाचा वज्रलेप करताना त्या नामाच्या द्वारे रावण वधापर्यंतचं संपूर्ण रामायण या बुधकौशिक ऋषींनी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला कथन केलेलं आहे. म्हणजे एकेका अवयवाचं आपल्याला रक्षण सांगता 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 आणि त्या त्या नावाची स्थापना त्या त्या अवयवावर करता करता संपूर्ण रावण वधापर्यंत रामायण संक्षिप्त रूपाने आपल्याला बुधकौशिक ऋषींनी या ठिकाणी कथन केलेलं आहे. आता ते कसं आहे ते पाहूया. यातला पहिला श्लोक, शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः, शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः, कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुति, घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः, जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवंदितः. घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सला. आपलं हे संपूर्ण जे शरीर आहे ना, हे शरीर, या शरीराचे दोन भाग आहेत. एक भाग आहे तो कमरेपासून वरचा, नाभीपासून वरचा एक भाग आहे आणि दुसरा भाग नाभीपासून खालचा असा एक भाग आहे. आणि या संपूर्ण शरीरावरती उत्तमांग म्हणून जो भाग आहे तो आपल्या खांद्याचा वरचे जे शरीर आहे त्या सगळ्याला उत्तमांग असं म्हणतात. आणि एकंदरीत आपल्या शरीरावरती, आपल्या शरीराच्या मध्ये अष्टचक्र आहेत. ज्यांना कुंडलिनीबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना लक्षात येईल की पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, दुसरं आहे स्वाधिष्ठान चक्र, तिसरं आहे मणिपूर चक्र, तिसरं आहे विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, आज्ञा चक्र, सहस्रार चक्र, असे एकंदरीत आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अथर्व शीर्ष म्हणताना आपण म्हणतो त्वम मूलाधार स्थितोसि नित्यम. म्हणजे मूलाधार चक्रामध्ये कोण निवास करतं तर गणपती बाप्पा निवास करतो. स्वाधिष्ठान चक्रामध्ये भगवान विष्णू निवास करतात. मणिपूर चक्रामध्ये सूर्यनारायण विराजमान आहे. त्यानंतर पुढच्या चक्रांमध्ये शक्ती विराजमान आहे आणि सहस्रार चक्रामध्ये शिव विराजमान आहे. अशा या सगळ्या देवता या चक्रांमध्ये आपल्या शरीरामध्ये विराजमान आहेत. आणि या संपूर्ण शरीरामध्ये जी काही एकंदरीत या शरीर रूपी नगरी जर का आपण कल्पना केली तर या नगरीमध्ये 7 चक्र जशी आहेत तशी या नगरीला एकंदरीत 9 द्वार आहेत.
त्या 9 द्वारापैकी 2 द्वार ही खाली आहेत आणि 7 द्वार त्या नगरीची वरच्या अंगाला आहेत. प्राण उत्क्रमण होत असताना या शरीरामधून जेव्हा प्राण मृत्यू समयी बाहेर पडतो त्यावेळेला गरुड पुराण आपल्याला असं सांगतं की जर का उत्तमांगामधनं जर का आपला प्राण जर का गेला तर ती व्यक्ती सद्गतीला पावेल आणि अधमांगातनं जर का अधच्छिद्रातनं जर का प्राण गेला तर मात्र ती व्यक्ती अधोगती पावेल असं गरुड पुराणाने सांगितलेलं आहे. मग हा प्राण बाहेर जाण्याकरता या 9 छिद्रांपैकी 7 छिद्र उत्तम अंगावरती. आधी पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपलं हे चेहरा, आपलं हे डोकं हे या शरीराचं शरीररूपी नगरीचं उत्तम अंग आहे. म्हणून ती म्हण पण आपल्याला सांगितली जाते ना की सिर सलामत तो पगडी 50. बाकी सगळं काही कमी जास्त झालं तरी चालतं पण हे शाबूत पाहिजे. एखादा रस्त्यावरती जर का कुठे अपघात झाला आणि डॉक्टरांकडे आपण त्या अपघातग्रस्त व्यक्तीला नेलं तर पहिलं डॉक्टर हे तपासतात, हे बाबा व्यवस्थित आहे तर बाकी सगळं व्यवस्थित करू शकतो आपण. पण हेच जर का गेलं, डॅमेज झालं तर मात्र पुढे परिस्थिती फार अवघड होते. कारण हे उत्तमांग आहे आणि या उत्तमांगावरती एकंदरीत 7 छिद्र आहेत. 7 छिद्र कोणकोणती तर बघा, 2 डोळे, त्यानंतर 2 नाकपुड्या 4 झाली, त्याच्यानंतर 5 आणि 6 2 कान आणि 1 मुख 7 अशी 7 छिद्र या उत्तमांगावरती आहेत. आणि या 7ही छिद्रांच्या ठिकाणी राम आपलं रक्षण करणार आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक छिद्राच्या ठिकाणी प्रभूंचं एक नाव आहे आणि त्या ठिकाणी ते आपलं रक्षण करणार आहेत. सुरुवात आपल्याला केली, शिरो मे राघव पातू. आपल्या मस्तकावरती आपलं रक्षण कोण करणार आहे तर राघव पातू. शिरो मे राघव पातू. माझ्या शिरावर राघव रूप प्रभूंचा वरद हस्त राहो आणि माझ्या मस्तकाचं रक्षण राघव रूप राम करो. कारण राघव म्हणजे काय, रघुवंशीय स्वरूपाचं प्रतीक असलेलं रामांचं हे नाव आहे. राघव म्हणजे राम रघुवंशातले आहेत म्हणून त्यांना राघव असं म्हटलं जातं. अर्थातच इथे बुधकौशिक ऋषी प्रभूंच्या वंशाचा विस्तार करून आता आपल्याला इथून पुढे सांगणार आहेत. वंश विस्तार कथन करणार आहेत आणि म्हणून ते सुरुवात करतात रघुवंशापासून. मग रघुवंशातलं नाव काय आहे, राघव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वंश विस्तार केव्हा होतो, वंशातला एखादा कीर्तिमान असा मानव किंवा अशी व्यक्ती आपल्या कुलामध्ये कुलाचा उद्धार करणारी अशी केव्हा जन्माला येते, जेव्हा आपल्या वंशातल्या आपल्या पितृगणांचा आपल्याला आशीर्वाद असतो. त्यावेळेला असा कीर्तिमान आणि यशोवान असा आपल्याला पुत्र जन्माला येतो. आणि तो आशीर्वाद या प्रभू रामचंद्रांना लाभलाय कोणामुळे तर रघुवंशामुळे लाभलेला आहे. आपल्याला प्रभू रामचंद्र दिसतात परंतु प्रभू रामचंद्रांच्या आधी 10-20 पिढ्या जर का आपण मागे इतिहास बघितला तर सगळे या रघुवंशातले राजे, या सूर्यवंशातले राजे, पार अगदी मनुपर्यंतचे राजे हे सगळे कीर्तिमान आहेत, विद्यावान आहेत, यशवान आहेत आणि तपोवान पण आहेत. सगळे जण तपस्पूत आहेत, काही ना काहीतरी तपश्चर्या यज्ञ याग करणारे आहेत. असे हे सगळे एकापेक्षा एक श्रेष्ठ राजे ज्यांच्या पूर्वी होऊन गेले त्यांच्या वंशामध्ये, त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रभू रामचंद्रांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ते रघुवंशाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. तो आशीर्वाद आम्हाला देण्याकरता त्याच नावांनी राम येऊ देत म्हणून त्यांनी पहिला शब्द वापरला, शिरो मे राघव पातू. काय हेच नाव इथे घेतलं, योजना केली का दुसरं काही कुठलंही नाव प्रभू रामचंद्रांचं 1000 नाव आहेत, आपण कुठलंही नाव तिथे योजू शकलो असतो. तर काही चुकतंय थोडी.
काही त्या नावाने रक्षण होणार नाही असं थोडी आहे, असं नाहीये. ते नाव का योजलं तिथं याला फार महत्व आहे. कारण वंशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो, आपल्या डोक्यावरती असतो. लहान मुलांना आपल्या जेव्हा आपण आशीर्वाद देतो, मोठी माणसं जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देतात. आणि एखादे संत असतील, सत्पुरुष असतील, आई वडील असतील, गुरु असतील तर ते त्या शिष्याच्या, पुत्राच्या, पुत्रीच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला आशीर्वाद देतात. आणि हा आशीर्वाद आम्हाला या राघव पातू, राघव नावाच्या रामांच्या रूपाकडनं तो आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि आमचा वंश विस्तार व्हावा. आता या राघवाच्या पुढे सांगतात शिरो मे राघव पातू. आता शिर झालं, शिरानंतरचा दुसरा भाग कुठला येतो तर आपलं कपाळ येतं. भालम दशरथात्मजः. भालम, भाल म्हणजे कपाळ, आणि भालन दशरथात्मजः म्हणजे दशरथ आत्मज, दशरथ राजा. आत्मज या शब्दाचा अर्थ पुत्र. दशरथांचे पुत्र माझ्या कपाळाचं रक्षण करो. म्हणजे बघा इथे असं बघायचं, रघुवंशामध्ये निर्माण झालेले, रघुवंशामध्ये जन्माला आलेले दशरथांचे पुत्र, दशरथात्मज हे राम प्रभू दशरथात्मज, या माझ्या कपाळावर त्यांची कृपा राहो. इथे रघुवंशातील विस्तारातील प्रभूंच्या तीर्थ स्वरूप पिताश्री आणि अर्थात राजा दशरथ यांचा उल्लेख करून त्यांच्या पोटी पुत्र रूप जन्म घेण्यापर्यंतचा कथा भाग या दोनच नावांमध्ये बुधकौशिक ऋषींनी आपल्या समोर प्रकट केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे. रामांची ओळखच सांगितली या दोन नावांमध्येच, की ते राघव आहेत, रघुवंशीय आहेत, दशरथ आत्मज आहेत, दशरथांचे पुत्र आहेत. आणि ते दशरथांचे पुत्र माझ्या भाळाचं म्हणजे कपाळाचं रक्षण करो म्हणून तिथे प्रार्थना केलेली आहे. आता कल्पना करा की रघुवंशाचा रामांचा आशीर्वाद जर का आपल्या डोक्यावर असेल तर दशरथ पुत्राचा आशीर्वाद आपल्या कपाळाला का हवाय? इथे दशरथात्मज हे कपाळावर का आलं? याचं कारण का की आम्ही आलोय वंशामध्ये चांगल्या जन्माला, परंतु आमचं प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत. ते प्रारब्ध कोणाला चुकत नाही, ते प्रारब्ध आपल्या कपाळावरती आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध त्याच्या कपाळावरती आहे. आणि म्हणून दशरथात्मज, दशरथांचे सुपुत्र आमच्या भाळाचं रक्षण करो, म्हणजेच आमच्या प्रारब्धामध्ये ज्या काही दूषित गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्याच्यापासून आमचं रक्षण करो. आम्हाला सतत आमच्या प्रारब्धामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींकडे आम्हाला घेऊन जावोत. आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टींनी आमची उन्नती होऊ देत, याकरता कपाळावरती आमच्या दशरथ आत्मज बसलेले आहेत. आणि म्हणून कपाळाचं रक्षण करणारे दशरथात्मज आहेत, शिराचं रक्षण करणारे राघव राम आहेत. आता पुढे कपाळ हे प्रारब्धाचं सांगितलं, म्हणजे प्रारब्ध शुद्ध होण्याकरता रामरक्षा आवश्यक आहे, आशीर्वादाकरता रामरक्षा आवश्यक आहे. आणि म्हणून रामरक्षा म्हणता म्हणता आपल्या प्रारब्धामध्ये काही दोष असतील, काही संकट असतील, काही पीडा असतील, काही नकारात्मक शक्ती असतील, या सगळ्यांपासून रक्षण आता आमचं दशरथात्मज करणार आहेत, असा अर्थ घ्यायला काही हरकत नाही. आणि म्हणून तिथे दशरथात्मज असा शब्द तिथे वापरला, अधोरेखित केला. पुढे म्हणतात की आता बघा, प्रभू रामचंद्र आले, रघुवंश आला, दशरथ वडिलांचं नाव आलं. आता रामांची आई कोण आहे? कौसल्या. ती म्हणजे आता आईची पण ओळख, प्रभू रामचंद्रांची ओळख सांगता सांगता ते कोणाचे पुत्र आहेत, त्यांची आई कोण आहे हे सांगण्याकरता पुढे म्हणतात श्लोकामध्ये, कौसल्येयो दृशौ पातु, कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती. आपल्या दृष्टीवर
तिच्या आतील तेजावरती कौसल्या पुत्र श्रीरामांची कृपा राहो. अर्थातच त्या दृष्टीची व्यापकता वाढून जगाकडे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा सर्व व्यापक होवो. इथे ऋषींनी पिता दशरथ आणि त्याच्यानंतर त्यांची माता कौसल्या यांच्यामुळे प्राप्त नामांचा उल्लेख करून श्रीराम जन्माच्या कथानकाला स्पर्श केलेला आहे. म्हणजे इथे दशरथ आणि कौसल्या यांच्या पोटी राम अवतरलेले आहेत हे इथे स्पष्ट झालं. दशरथांचे सुपुत्र आहेत, पण त्यांची माता कोण आहे तर ती कौसल्या आहे. आणि दृष्टीच्या ठिकाणी कौसल्या पुत्र असं नाव का घेतलं? कौसल्येयो दृशो पातू. कौसल्येचं नाव, मातेचं नाव दृष्टीच्या बाबतीत का घेतलं? कारण या जगामध्ये लक्षात घ्या की प्रत्येक मानवाचा पहिला गुरु जर का कोण असेल तर तो म्हणजे पहिला गुरु, पहिलं ज्ञानपीठ, पहिलं विद्यापीठ प्रत्येक जीवाला जन्म घेतल्यानंतर जर का कोणतं असेल तर ते म्हणजे आपल्या मातेचं ज्ञानपीठ आहे. म्हणून गुरु अनेक पुढे जीवनामध्ये मिळतील, परंतु माता हा प्रत्येक मानवाचा पहिला गुरु आहे. आपली जन्म देणारी आई ही आपली पहिली गुरु आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला असं शिकवलं, मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, मग शिकवलं आचार्य देवो भव. ही आपल्या संस्कृतीची मूळ रचना आहे. म्हणून पहिला गुरु प्रत्येक मानवाचा कोण आहे? पहिलं ज्ञानपीठ कोण आहे तर माता हेच ज्ञानपीठ आहे. आणि आई खरोखरी आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस तो जीव वाढला, तो मानव आईच्या पोटामध्ये वाढला. आईने जसे विचार केले त्या विचारांचंच प्रतिबिंब त्या बालकावर उमटलं. आणि पहिले शब्द या जगामध्ये जन्माला आल्यानंतर पहिले शब्द, पहिलं अन्न कोणापासून मिळालं तर त्या मातेपासूनच मिळालेलं आहे. पहिलं ज्ञान कोणापासून मिळालं? मातेपासूनच मिळालेलं आहे. बोलायला शिकवलं कोणी? आईनीच शिकवलेलं आहे. म्हणून माता हे पहिली गुरु आहे. म्हणून आई आई काय करते जीवनामध्ये तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं सामर्थ्य मातेचं आहे. म्हणून आपण कायम नाही का म्हणत की जिजाबाईंसारखी स्त्री होती म्हणून तिच्या पोटी शिवाजी महाराज अवतरले. शिवाजी महाराज जर का जन्माला आज यायचे असतील तर पहिल्यांदा जिजा माता पाहिजे. ती जर का माता तशी असेल तर नक्कीच शिवाजी महाराज आजही जन्माला येतील असं आपण ठामपणे म्हणतो. याचं कारणच ते आहे कारण आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की जिजाबाईंनी, मातेनी शिवरायांना घडवलेलं आहे आणि शिवरायांचं चारित्र्य घडवलेलं आहे आणि त्यामुळेच पुढे स्वराज्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून माता ही दृष्टी देते, माता ही पहिल्यांदा विचार देते आणि या जगाकडेच बघण्याचा दृष्टिकोन एक प्रकारचा कसा असायला पाहिजे, कसा ठेवला तर तो चांगला राहील, कसा ठेवला तर तो योग्य राहणार नाही, या सगळ्याचं ज्ञान माता देते. म्हणून मातेचा संबंध या रामरक्षेमध्ये दृष्टीशी ठेवला. म्हणून म्हटले कौसल्येयो दृशौ पातु. आणि पुढे म्हणतात विश्वामित्र प्रिय श्रुती. श्रुती म्हणजे कान. आता बघा 3 स्टेपमध्ये कसं सांगितलं बघा. पहिलं मातृदेवो भव, त्याच्यानंतर पितृदेवो भव, मग आई आणि वडील झाले रामांचे आणि आता येतात आचार्य देवो भव. पहिल्यांदी आईकडनं मिळालेलं ज्ञान जेव्हा कमी पडू लागतं तेव्हा वडिलांच्या विद्यापीठात जाऊन ज्ञान घ्यावं लागतं आणि मग वडिलांच्याही विद्यापीठातलं ज्ञान जेव्हा त्या जीवाला कमी पडू लागतं त्यावेळेला उरलं सुरलं ज्ञान सगळं त्याला आचार्य देवो भव, आचार्यांकडे जाऊन त्याला घ्यावं लागतं आणि मगच त्याचं जीवन हे परिपूर्ण होतं. म्हणून इथे विश्वामित्रांचा उल्लेख या रामरक्षेमध्ये बुधकौशिक ऋषी करतात. भालन दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती. संपूर्ण माझ्या मुखं सौमित्री वत्सलः. आता पुढे विश्वामित्र प्रिय श्रुती म्हणतात
कारण श्रुती म्हणजे कान काय करतात आपल्या जीवनामध्ये, तर कान हे ऐकण्याचं, कान हे श्रवणेंद्रिय आहे. पण कान हे म्हणजे नुसतंच ऐकायचं काम करत नाहीत, तर कान योग्य काय आणि अयोग्य काय, काय श्रवण केलं असता आमचा काय लाभ होईल आणि या जन्माचं सार्थक होईल असं ज्ञान या श्रुतींच्या कानी पडो. म्हणून प्रभू रामचंद्र जे यज्ञाचं रक्षण करणारे राम आहेत, विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करते आहेत आणि अर्थाचाच मखत्राता आहेत. आणि म्हणून मख म्हणजे यज्ञ आणि ते माझ्या नासिकेचं अर्थात घ्राणेंद्रियाचं रक्षण करोत. आणि विश्वामित्र प्रिय श्रुती, विश्वामित्र या विश्वामित्र ऋषींना अत्यंत प्रिय असलेले प्रभू राम माझ्या कानांचं रक्षण करो. लक्षात घ्या की आपल्याला डोळे बंद करता येतात, तोंड बंद करता येतं, मात्र आपल्याला कान बंद करता येत नाहीत. इतर प्राण्यांना मात्र ती व्यवस्था असते की कान बंद करता येतात, आम्हाला मात्र कान बंद करता येत नाहीत. किंवा एखादी गोष्ट ऐकायची नसेल तरी आपल्याला ती ऐकायला येतच राहतात आवाज वेगवेगळे. पण वस्तुतः कसं आहे की इंद्रिय जी काही आहे ती इंद्रिय स्वतः, कान स्वतः ऐकत नाहीत, तर ऐकणारी गोष्ट आतमध्ये एक शक्ती जी आहे ती प्रत्येकाच्या शरीरात वेगळी आहे. कानाच्या माध्यमातून ती शक्ती ऐकत असते. ती आत्मशक्ती प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि त्या कानांच्या माध्यमातून आपल्या वेदामध्ये अशी प्रार्थना केलेली आहे की हे देवतांनो, आमच्या बाबतीत असं करा फक्त की भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाः क्षभिर्यजत्राः. देवदेवतांनो, तुमच्या कृपेनी आम्हाला असं लाभू देत की आमच्या कानावरती मरेपर्यंत फक्त चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी म्हणजे काय की आम्हाला ज्यातनं मनोरंजन मिळतं आहे अशा चांगल्या गोष्टी, तर अशा नाही चांगल्या गोष्टी, तर ज्याच्यामध्ये आपलं अंतिम कल्याण आहे आणि आमचं कल्याण आणि कल्याण आहे अशाच गोष्टी सतत आमच्या कानावरती पडू देत, अशी प्रार्थना या भद्रं कर्णेभिः या मंत्रामध्ये वेदांनी केलेली आहे. वेदामध्ये दुसरी पण ऋचा येते, आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. आठही दिशांमधनं आमच्या कानावरती फक्त भद्र म्हणजे मंगल आमच्या कानावरती पडत राहू देत, अशी वेदांनी प्रार्थना केलेली आहे. म्हणून ऋषीमुनी तपश्चर्या करून स्वतःचं कल्याण साधून विश्वाचं कल्याण करायचा विचार करणारे ऋषीमुनी, आत्मकल्याण पण आणि विश्वकल्याण पण, माझ्याबरोबर या जगताचं कल्याण व्हावं याचा विचार करणारे ऋषीमुनी, या ऋषींमधले श्रेष्ठ मुनी, ज्यांच्या तपश्चर्येमुळे आपल्याला गायत्री मंत्र मिळाला असे विश्वामित्र ऋषी, आता ज्यांच्या तपश्चर्येने गायत्री मंत्र सिद्ध झाला ते विश्वामित्र ऋषी किती श्रेष्ठ आहेत. मग ते विश्वामित्र आमच्या काय करू देत, तर विश्वामित्रांना प्रिय असलेले राम आमच्या कानाचं रक्षण करू देत. विश्वामित्र प्रिय श्रुती, मग विश्वामित्रांच्या मुखातून बाहेर पडणारे जे शब्द आहेत ते आमच्या कल्याणाचेच आहेत, ते आमच्या अंतिम कल्याणाचे आहेत, ते आमच्या हिताचेच आहेत. आणि असा सर्व दृष्टीने इथे विश्वामित्र प्रिय श्रुती असा शब्द वापरला. आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतात, घ्राणं पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सलः. अर्थात यज्ञाचे रक्षण करते आहेत राम. प्रभू रामचंद्रांना अगदी लहानपणी मुंज झाल्यानंतर विश्वामित्रच न्यायला आलेले होते आणि काही राक्षस त्यांच्या त्या विश्वामित्रांच्या वनामध्ये असलेल्या आश्रमामध्ये जे चालू असलेले यज्ञ होते त्या यज्ञामध्ये विध्वंस करत होते आणि यज्ञामध्ये विघ्न आणत होते. त्या राक्षसांचं निर्दालन करण्याकरता आणि यज्ञाचं संरक्षण करण्याकरता
प्रभू रामचंद्रांना नेण्याकरता स्वतः विश्वामित्र दशरथांकडे अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि अयोध्येला येऊन त्यांनी दशरथांना प्रभू रामचंद्रांना मागणी केलेली आहे की मी या मुलांना घेऊन जातो आणि माझ्या यज्ञाचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर ठेवतो. म्हणून यज्ञाचं रक्षण करणारे म्हणजेच मख म्हणजे यज्ञ. आपण लग्नाच्या बाबतीत मुंजीच्या बाबतीत म्हणतो बघा, ग्रहमख करायचा आहे, ग्रहमख करायचा आहे किंवा देवग्रहमख असं आपण म्हणतो. तर ग्रहमख म्हणजे यज्ञ. म्हणून इथे म्हटलंय मखत्राता, यज्ञाचं रक्षण करणारे राम माझ्या नासिकांचं अर्थातच घ्राणेंद्रियांचं रक्षण करू देत. मखत्राता, माझ्या नाकाचं रक्षण करू देत. कारण बघा की यज्ञाचं रक्षण करणाऱ्या मखत्राता हे विशेषण तिथे वापरलं, कारण सातत्याने आपलं हे जीवन चालू आहे, ते प्राण येतो आहे आणि प्राण जातो आहे. बाकी सगळ्या गोष्टी थांबतील आपल्या, परंतु आपला श्वास कदापि थांबत नाही. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत अखंड श्वास येणे आणि श्वास जाणे ही प्रक्रिया सतत चालू आहे. आणि म्हणजेच एक प्रकारचा या आपल्या शरीरामध्ये हा प्राण यज्ञच चालू आहे. म्हणून आपण जेवायला बसताना नाही का त्या प्राणाहुती घेतो आणि म्हणून त्याच प्राणांना पोषण करणारं अन्न आहे, म्हणून त्या प्राणाहुती घ्यायला सांगितलेल्या आहेत. आणि म्हणूनच हा एक प्रकारचा यज्ञच चालू आहे. मग हा माझा प्राण जाणं येणं हे सातत्याने ही क्रिया या नाकाच्या द्वारे चालू आहे. मग याचं रक्षण जर का झालं तर ओघानी माझं रक्षण होणार आहे. कारण हे जर का थांबलं तर ते सगळंच शरीरच माझं थांबणार आहे, माझंच अस्तित्व राहणार नाहीये. मग तसं यज्ञ हे या आपल्या भारतीय संस्कृतीचं मूळ स्रोत आहे. आणि यज्ञ हा सुद्धा एक श्वास आणि उच्छ्वास आहे भगवंताचा. कारण त्या यज्ञामध्ये जी काही आपण आहुती देतो त्यातनं धूर बाहेर पडतो, त्यातनं तेज बाहेर पडतो, ओज बाहेर पडतं आणि त्यातनं विश्वातल्या देवता तृप्त होतात. त्या देवता पुन्हा आपल्याला पाऊस रूपाने पाणी देतात, पुन्हा अन्न निर्माण होतं, पुन्हा आपण यज्ञ करतो. म्हणजे ही जी सगळी साखळी आहे ती गीतेमध्ये सांगितलेली आहे बघा. सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. म्हणजे यज्ञ हे या संपूर्ण सृष्टीचं मूळ स्थान आहे. यज्ञानेच पाऊस पडतो, यज्ञात भवती पर्जन्याः. पर्जन्य आला तरच अन्न निर्माण होतं. पर्जन्यात अन्न संभवात. अन्न निर्माण झालं तर भूत निर्माण होतात. भूत म्हणजे कोण तर अन्न भक्षण करणारे जीव निर्माण होतात. अन्नात भवन्ति भूतानि अशी एक एक साखळी आहे. आणि ते नंतर निर्माण झाल्यानंतर ते पुन्हा यज्ञ करतात, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा अन्न निर्माण होतं, पुन्हा जीव निर्माण होतात, पुन्हा यज्ञ करतात. ही सगळी साखळी जी काही आहे ही सगळी श्वास आणि उच्छ्वासासारखी चालू आहे. म्हणून याचं रक्षण करण्याकरता रामचंद्रांचं मखत्राता हे विशेषण तिथे वापरलं. आणि घ्राणम पाहतो, घ्राण म्हणजे आपलं नाक, घ्राणम पाहतो मखत्राता. आणि त्याच्या खालचं महत्वाचं स्थान मुखम सौमित्री वत्सलः. म्हणजे सौमित्री वत्सल म्हणजे सुमित्रा मातेला प्रिय असलेले प्रभू माझ्या संपूर्ण मुखाचं रक्षण करोत. इथं आपण प्रभूंच्या नामरूपाचा विचार करता करता रामायणाचा काही भाग संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे बघा, एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ओळख झाली की रघुवंशातले राम जन्माला आले, ते दशरथांच्या पोटी जन्माला आले, त्यांची माता कौसल्या आहे आणि त्या कौसल्याच्या आणि दशरथांच्या पोटी जन्माला आले प्रभू राम हे पहिल्यांदी मुंज झाल्यानंतर त्या विश्वामित्र ऋषींच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या यज्ञाचं संरक्षण केलं. आणि त्याच्यानंतर त्या रामांची दुसरी आई होती सुमित्रा. त्या सौमित्री मुखम सौमित्री वत्सलः. त्या सुमित्रा मातेला अत्यंत प्रिय असलेले राम म्हणजे इथे माता दुसरी पण तिची पण ओळख या ठिकाणी सांगितली गेली. आता सु म्हणजे चांगलं आणि मित्र
म्हणजे चांगले मित्र केव्हा मिळतात, जेव्हा आपल्या मुखातून चांगलं काही बोलणं येईल तेव्हाच चांगले लोक आपल्याला भेटणार ना. परंतु आपल्या मुखातनं ही जिव्हा अशी आहे की ती जिव्हा वाईटही बोलू शकते, चांगलंही बोलू शकते, वाईटही खाऊ शकते, चांगलंही खाऊ शकते. काय खायचं, काय प्यायचं, काय बोलायचं हे कोणीतरी ठरवायला पाहिजे ना. की येन प्रकेन प्रकाराने तर आपल्या जीवनाकरता, शरीराकरता चांगलं असलं पाहिजे. असं बोलणं असलं पाहिजे की परिवारातले लोक, समाजातले लोक आपल्या जवळ यायला पाहिजेत, आपल्यापासनं लांब 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 जायला नकोत. असं ज्याला वाटत असेल त्यांच्या जिव्हेवरती किंवा मुखावरती जर का रामांचं स्थान असेल तर आपोआपच ते जगमित्र होतील. म्हणून इथे म्हटलं मुखं सौमित्री वत्सलहा. सुमित्रा म्हणजे सु म्हणजे चांगलं आणि मित्रा म्हणजे सुमित्रा. चांगल्या प्रकारे मैत्री, चांगल्या प्रकारे नातं निर्माण होण्याकरता सुमित्रा हे मुखं सौमित्री वत्सलहा. सौमित्रीचा वत्सल, वत्स अशी संज्ञा या मुखाच्या ठिकाणी दिली. पुढे म्हणतात या मुखामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की तिच्यावरती सगळं हे जीवन अवलंबून आहे. अंतर्बाह्य ती कोण आहे तर ती जिव्हां विद्यानिधी पातू कंठम भरत वंदितः असं सांगितलं गेलं. आता या आपल्या देहातल्या शिर अत्यंत महत्वाचं आहे. डोकं त्याचं रक्षण झालं, भाल प्रदेश कपाळाचं रक्षण झालं, दृष्टीचं रक्षण झालं, श्रुतींचं रक्षण झालं. यांच्या रक्षणार्थ रामनामाची जपावली मनात आपण योजल्यानंतर, तिथे तिथे त्या त्या नावाचं ध्यान केल्यानंतर बुधकौशिक ऋषी आपल्याला असं सांगतात की आता या मुखाचं रक्षण झालं, पण मुखाच्या आतमध्ये असलेली जी जिव्हा आहे त्या जिव्हेचं कोणी रक्षण करावं तर तिथे असं म्हणतात या जिव्हेचं रक्षण विद्यानिधी स्वतः करोत. विद्यानिधी असं म्हटलेलं आहे कारण जिव्हेचा मुख्य उपयोग काय आहे तर विद्याभ्यास करणं ह्या जिव्हेचा मुख्य विषय आहे आणि त्याच्या प्रसारासाठी ही जिव्हा आहे. आणि खरं तर असंच असावं की विद्या सरस्वतीचा वास कुठे आहे तर आपल्या जिव्हेवरती आहे. एखादी व्यक्ती जर का खूप विद्वान असेल, खूप चांगलं वक्तृत्व त्यांच्याकडे जर का असेल तर आपण बोलताना सहज म्हणतो अहो त्यांचं काय विचारावं, त्यांच्या जिव्हेवरती साक्षात सरस्वतीचा वास आहे. म्हणजे सरस्वती आपल्या जिव्हेवरती आहे, म्हणजे विद्या ही आपल्या जिव्हेवरती आहे अशी शास्त्राची अपेक्षा आहे. आणि म्हणून ज्ञानीजन अत्यंत मार्मिक आणि गरजेचं बोलून जिव्हेचा सदुपयोग ज्ञान जतन करून त्याचा वापर करण्यासाठी हे सज्जन लोक या जिव्हेचा उपयोग करत असतात. आणि म्हणून हे मर्म या ठिकाणी बुधकौशिक ऋषी आपल्याला सांगतात की याच करण्यासाठी आपल्या जिव्हेचा सदुपयोग करणाऱ्या जनांसाठी, मानवांसाठी श्रीराम हे स्वतः विद्येचे निधी आहेत. अर्थातच विद्येचं निधी म्हणजे काय, निधी म्हणजे उगमस्थान. स्वतः विद्येचे उगमस्थान आहेत आणि या अनेक विद्यांचे आश्रयदाते आहेत. विद्यानिधी स्वरूपात ते आहेत आणि ते विद्यानिधी स्वरूपात असलेले प्रभू राम आमच्या जिव्हेचं रक्षण करोत. म्हणून इथे एक असा अर्थ आपल्याला कळून येतो की प्रभूंच्या जीवनातील विद्यार्जनाचं पर्व हे जे काही आहे हे विद्या अर्जनाचं पर्व या एका सुरुवातीच्या चरणामध्येच कौशिक ऋषींनी, बुध कौशिक ऋषींनी आणलेलं आहे. आणि ते आणलं आणि विद्यार्जनाचं पर्वही संपलं असंही यातून त्यांना या सुचवावंसं वाटतंय. म्हणून जिव्हा विद्यानिधी पातू कंठम भरतवंदितः. आता विद्येचं स्थान आपल्या जिव्हेवरती आहे, त्याचं रक्षण विद्यानिधी राम करोत इथपर्यंत आलं. त्याच्या खालचा भाग आला कंठम. कंठाचं कोण रक्षण करू देत. या कंठामध्ये मुख्यतः काय आहे
तर कंठामध्ये मुख्यतः स्वरयंत्र आहे आणि स्वरयंत्र धारण केलेला हा भाग आहे की या स्वरयंत्रांमधूनच प्रभू रामनाम प्रकट होत असतं. या कंठामधून रामनामाचा जप यावा या अपेक्षेने ऋषीवर सांगतात की ज्याप्रमाणे भरताने सदैव 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 ज्यांना वंदन केलं असे श्रीराम त्या कंठाचं रक्षण करोत. यातला मुख्य मुद्दा असा आहे की कंठातील स्वरांचा उपयोग राम नामाचा जप करण्यासाठी आपण केला पाहिजे आणि त्यासाठी उत्तम उदाहरण जर का कोणाचं असेल राम नामाच्या करता तर भरताचं उदाहरण हे रामायणामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्या भरतानी जन्मापासून देह त्याग करेपर्यंत राम नाम सोडून दुसरं काहीही केलं नाही असे भरत आहेत. ज्याला प्रत्यक्ष श्रीरामाची सावली मानलं जातं आणि ज्याच्या समान दर्जा हा प्रभूंनी फक्त हनुमंतांना दिलेला आहे असे हे भरत आपला आदर्श असावा. आणि यातील मुख्य भाग हा आहे की त्या भरताप्रमाणे सतत राम नाम आमच्या कंठामध्ये राहावं. म्हणून इथे कंठम भरत वंदितः. वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात विद्या ग्रहण करताना अनेक दिव्य आयुध प्रभूंनी आत्मसात केली आणि त्याप्रमाणे महर्षी विश्वामित्र यांच्यासह यज्ञ रक्षणार्थ गेल्यावर त्यांनी देखील प्रभूंना अनेक दिव्य आयुध दिली. असे हे दिव्य आयुध प्राप्त आणि ज्ञात असलेले श्रीराम काय करू देत तर पुढे सांगितलं कंठम वरतवंदितः स्कंदौ दिव्यायुध पातु. महर्षी विश्वामित्रांच्या यज्ञ रक्षणाकरता गेल्यानंतर त्यांना त्यांच्याकडूनही आयुध प्राप्त झाली आणि असे दिव्य आयुध प्राप्त ज्यांना झालेले आहेत असे राम आयुधांचा संबंध कुठे येतो तर बाहुबलाशी येतो. म्हणून स्कंधाशी खांद्याशी आयुधांचा संबंध येतो. म्हणून इथे असं ते म्हणतात स्कंदो दिव्यायुध पातु. स्कंदो दिव्यायुध पातु भुजौ भगने शकार मुखः. आता पूर्वीच्या काळामध्ये बाणाचा जो काही भाता आहे आणि आत्ताच्या काळामध्ये सुद्धा बंदुका ठेवण्याकरता जी काही बॅग असते पिशवी असते ती पिशवी ठेवण्यासाठी खांद्याचा वापर केला जातो आणि युद्ध परिस्थितीचा विचार करता त्यामुळे या अवयवांचं रक्षण दिव्य आयुध धारी श्रीराम करू देत असा भाव योजून स्तोत्र पठणात पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की स्कंदो दिव्या युध पातु भुजौ भगने शकार मुखः. रक्षण करणारे प्रभू सत्कृत्य करणाऱ्या आणि सदरक्षणार्थ शस्त्र हाती घेतल्याचं हे करतील हे नक्कीच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जिव्हाम विद्यानिधी पातु कंठम भरतवंदिता स्कंदो दिव्यायुध पातु भुजौ भगने शकार मुखः. याच्या पुढचा श्लोक आहे करौ सीतापती पातु हृदयंजाम दगन्यचित मध्यम पातु खरध्वंसी नाभिंजांब वदाश्रयः. म्हणजे 7वा श्लोक. या 7व्या श्लोकाचा विचार आपण आता उद्या करूया. आजचं प्रवचन जे काही आपण केलेलं आहे ते त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करूया. 1-2 मिनिटं प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करूया आणि आजच्या प्रवचनाला विराम देऊया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 बजरंगबली की जय. महारुद्र हनुमान की जय.
प्रभु रामचंद्र भगवान की जय. जे कोणी आज या ऑनलाईन प्रवचनाला जोडले गेलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद. श्रोत्यांमुळेच वक्त्याचं सामर्थ्य बोलण्याचं वाढत असतं, त्यामुळे जास्तीत जास्त श्रोते हे जोडले गेले पाहिजेत आणि ही चर्चा या निमित्ताने, या रामोत्सवाच्या निमित्ताने झाली पाहिजे. यातल्या प्रत्येक शब्द आणि अक्षरांवरती आपण विचार केला पाहिजे आणि हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण रामरक्षा म्हटली पाहिजे. याकरता हा सत्संग खूप आवश्यक आहे, तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. त्यामुळे आज आपण जोडले गेलेलेच आहात. उद्या पुन्हा आपल्याला प्रवचन ऐकायचंच आहे 9 वाजता रात्री. आपल्याबरोबर अजूनही आपल्या परिवारातल्या इतर मंडळींनाही उपस्थित राहण्याची विनंती करा आणि ज्यांना ऐकायला आवडेल त्यांनी जरूर ऐकावं. यातूनच याचा प्रचार आणि प्रसार होत राहील. जी काही झालेली सेवा आहे ती परमेश्वराच्या चरणी आपण अर्पण करूया.